मार्गदर्शन तुम्हाला पाहिजे आहे. आता खरं मार्गदर्शन बसलेल्या मुलांना पाहिजे. आता मार्गदर्शन का आवश्यक आहे? कारण तुम्हाला आता तुमचं ध्येय ठरवण्याची योग्य वेळ आहे. अभी नाही तो कभी नाही. एका एका सेकंदाचं महत्व तुम्हाला कळालं पाहिजे. बरोबर आहे. थांबला तो संपला. प्रयत्न असे करायचे, रडत बसायचं नाही. ट्राय बट डोंट ट्राय. किंवा डोंगर कोपरून उंदीर काढायचा नाही. प्रयत्न एक सूचना करतो तुम्हाला जर 15-20 मिनिटं ऐकायचं असेल, कारण वेळ झालेला आहे, आवाज करू नका, टाळ्या वाजवू नका. बघा एक लक्षात ठेवा, तेवढं प्रयत्न करणं वाढू नका, तेही करेल. किंवा आम्ही आमच्या रूमवर घेऊन गेलेलो होतो. रक्ताचे डांबर आणि हाडाची पिट्टी केल्याशिवाय मी सडक बनत नाही. मी तुम्हाला सांगतो की मार्गदर्शन म्हणजे काय. मुलं किंवा मुली एखादी वस्तू घेण्यासाठी एक 5-10 रुपयाची वस्तू असते आणि ती वस्तू तुम्ही 1 महिना, आठवडाभर किंवा एकच दिवस वापरता. ती वस्तू घेण्यासाठी आम्ही 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर 10 दुकानाला चक्रा मारतो. बरोबर आहे. आता बघा 10वी झाल्याच्या नंतर कुठं जायचंय? आर्टला जावं, सायन्सला जावं, कॉमर्सला जावं, ITI करावा, पॉलीला जावं, किंवा मॅनेजमेंटला जावं, किंवा एखादा उद्योगधंदा बघावा. कुठं जायचं बाबा? आता काय करायचं? माझ्या जिल्हा परिषदच्या मुली बसलेल्या आहेत. मुख्याचं नाव हे राज्यभर आपण गाजवतोय. बरोबर आहे की नाही? तर या ठिकाणी बघा, तुम्हाला जे मार्गदर्शनाची संधी आहे, तुम्ही 5 पक्वान्न अन्न खातात, 1 दिवसाची भूक भागते. एक लक्षात ठेवा. 5 पक्वान्नाचं जरी अन्न खाल्लं, 1 दिवसाची भूक भागते. परंतु अशा कार्यक्रमाची मेजवानी जर तुम्हाला मिळाली, आयुष्याचं संधीचं सोनं होतं. टाळ्या वाजवू नका. संधीचं सोनं होत आहे, म्हणून संधीचं सोनं करायला शिकलं पाहिजे. संधी ही वारंवार येत नाहीये. म्हणून मी तुम्हाला 2 ते 3 मिनिटं तुमच्या पर्सनॅलिटीवर सांगतो, कारण इथं मी काय सगळं सांगू शकणार नाही. बघा विद्यार्थ्यांना एवढं एक लक्षात ठेवा, 10वी नंतर तुम्हाला काय काय करता येतं. आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत वेगवेगळ्या रस्त्याने जातो, वेगवेगळ्या ऑफिसला जातो, वेगवेगळ्या गल्लीमध्ये जातो. त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्राचे अधिकारी दिसतात. पोलीस दिसतात, इंजिनियर दिसतात, डॉक्टर दिसतात, पॉलिटेक्निकचे दिसतात, ड्रायव्हर दिसतात, हमाल दिसतात, गृहिणी दिसतात, दुकान पोरं दिसतात. बरोबर आहे. असे भरपूर मुलं आपल्याला दिसतात, प्राध्यापक दिसतात, व्यावसायिक दिसतात. मग आपल्याला यापैकी कोणता व्यवसाय निवडायचा याच्यासाठी थोडा विचार करायचा. लहान मुलाला म्हटलं तुला काय व्हायचं रे? पोलीस दिसला की मला काय गत दिसली तो पोलीस व्हायचं होतं. डॉक्टरचं तपासायचं टेलिस्कोप काय म्हणतो त्याला दिसले डॉक्टर व्हायचं होतं. म्हणतो की नाही? तसं तुम्हाला करायचं नाही. एखादा व्यवसाय किंवा अभ्यासक्रम निवडत असताना या ठिकाणी तुम्हाला थोडासा विचार करायचा. भविष्यामध्ये पश्चाताप करायची वेळ येऊ नये. नसता नळी फुकलीस होणार आहे, इकडून तिकडे गेले वारे, किंवा तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाती झोपाटणं आलं. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. हम भी पागल तुम भी पागल. बरोबर आहे. कारण संगत ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. संगत चांगल्याची करा, कारण या वयामध्ये संगत महत्वाची असते. काय एकटा जीव सदाशिव. वाईटाची संगत करण्यापेक्षा न केलेली बरी. म्हणून 2-4 मुद्दे सांगतो तुम्हाला अभ्यासक्रम निवडण्यासाठी. तुम्हाला स्वतः ओळखायचं आहे. व्हॉट्स माय ड्युटी, व्हॉट्स माय एम, व्हॉट्स माय ड्रीम. माझं स्वप्न काय, माझ्या आईवडिलांचं स्वप्न काय, मला काय जमतंय. याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, तुमची बुद्धिमत्ता किती आहे. एव्हरी मॅन हॅज हिज ओन प्राइस बट ही नोइंग. प्रत्येक माणसाकडे बुद्धिमत्ता आहे, फक्त त्याला माहिती पाहिजे. यस आय कॅन डू. पाठीमागे विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगतो, मी सुद्धा गरिबीतून आलोय. माझी शाळा श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा अभिमानानं सांगतोय. असे कार्यक्रम मी बघितले म्हणून या स्टेजवर आहे. माझ्या शाळेच्या कार्यक्रमामध्ये 2,500 ते 3,000 विद्यार्थी असायचे. पण एक वैशिष्ट्य सांगतो आमच्या कार्यक्रमाचं, पिन
ड्रॉप सायलेन्स. त्याच ठिकाणी मी एक वाक्य शिकलोय, सेल्फ डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्याला स्वयंशिस्त कळली तो विजयी झाला, तो सक्सेस झाला. पण ज्याला स्वयंशिस्तच कळता आली नाही त्याला काहीच कळता येत नाही. मी तुम्हाला मेरा जीवन कोरा कागज का मला सांगायलो, कारण ही वेळ नाहीये. आता वेळ गेली, बालपण तुमचा संपलाय. आता नवी दहावीचे विद्यार्थी आहेत. पहिलीच कविता आहे 13 to 19 मध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे. याचा अर्थ हे नाही 13 ते 19 मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी इथे प्रवेश केलेला आहे. म्हणून 13 ते 19 वय हे अतिशय महत्वाचं आहे, वादळवाचं आहे, डेंजर आहे. आणि तेवढंच कसं आहे कामाचं पण आहे. म्हणून तुम्हाला व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड, विच इज सिलेक्ट अँड विच इज रिजेक्टेड हे तुम्हाला कळायला पाहिजे विद्यार्थी. आता जर तुम्हाला काही कळालं नाही ना तर तुमच्या डोळ्याला अजून येतील, पण तुमचे हात सुद्धा डोळ्यापर्यंत जाणार नाही, कारण तुम्ही त्याला फसवलेलं असतं. अनेक कार्यक्रमामध्ये गोंधळ केलेला असतो, धिंगाणा केलेला असतो, शिट्ट्या वाजवल्या असतात. ते हात म्हणतात आता तुमच्या डोळ्याला पुसायला माझ्याकडे अवसान राहिलं नाही. म्हणून विद्यार्थी मित्र, जगाला फसवा पण स्वतःला आयुष्यामध्ये मरेपर्यंत तुम्ही फसवू शकणार नाही, एक लक्षात ठेवा. म्हणून ऑनेस्टी काम चाहत नाही, प्रामाणिकपणाने करा. कुठलंही काम करा त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा ठेवा. विदाउट ऑनेस्टी एनी वर्क इज नॉट डन. उगाच कोणीतरी सांगा, मित्रानं मैत्रीनं आईनं वडिलांना कोणीतरी सांगितलं कर रे बाबा, काहीतरी डोंगर पोकळ मंदिर काढायचं आणि जी मुलं संरक्षण यंत्रणा वापरतात. संरक्षण यंत्रणा काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये? सेल्फ मेकॅनिझम. मुलीला जास्त माहिती आहे. माहिती आहे संरक्षण यंत्रणा कोणाला? संरक्षण यंत्रणा म्हणजे जर तुम्हाला एखादं काम सांगितलं गेलं तर ते काम करत असताना तुम्ही तुमच्या चुका, तुम्ही तुमच्या कमतरता लपून ठेवून त्याचं आपण दुसऱ्यावर फेडता. खेड्यामध्ये गुरु